नमस्कार मैत्रिणींनो, होम मेकर राणी या चॅनलवर मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत तुम्हाला उपयोगाच्या ठरतील अशा काही छान टिप्स शेअर करणार आहे। कोणतीही ग्रेव्हीची भाजी जेव्हा आपण बनवतो तेव्हा कांदा आणि टोमॅटो यांची जेव्हा आपण पेस्ट करतो तर पेस्ट करताना तेलामध्ये थोडेसे काजू जे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत। ग्रेव्हीच्या भाज्या बनवताना जर काजूची पेस्ट वापरली तर भाजीला खूप छान चव येते आणि भाजीचा रंग देखील खूप छान होतो, भाजी खायला चविष्ट लागते। तर तुम्ही देखील ग्रेव्हीची भाजी जर बनवत असाल तर त्यामध्ये तळलेला काजूचा वापर करा। त्यानंतरची पुढची टिप्स बघूया। कुठल्याही कडधान्याची भाजी जर आपल्याला बनवायची असेल तर ते कडधान्य रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवावं लागतं, पण असं न करता कडधान्य भिजवण्यासाठी जर थोडंसं पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये जर कडधान्य भिजत टाकले तर ते अगदी 2च तासामध्ये छान भिजून तयार होतात। तर इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर हरभरे या पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे आहे। 2 तासानंतर जर बघितलं तर हरभरे छान या पाण्यामध्ये भिजून जातात। तुम्ही ते बघू शकता, फक्त 2च तासांमध्ये हरभरे छान भिजून झालेले आहेत। तर तुम्ही देखील कडधान्य जर भिजवत असाल तर गरम पाण्याचा वापर करून बघा। मूग किंवा मटकीसाठी देखील तुम्ही अशाच पद्धतीचा वापर करून बघा। कुठलेही कडधान्य जे आहेत ते छान 2च तासात भिजून तयार होतात। त्यानंतरची पुढची टिप्स बघूया। पुढची टिप्स आहे, बऱ्याचदा घरामध्ये असे गिफ्ट जर कोणी आपल्याला ड्रायफ्रूट्स वगैरे करून दिले तर ते बॉक्स जे आहे ते खूप छान असतं, त्यातले ड्रायफ्रूट्स आपण वापर करून घेतो आणि तुम्ही ते बघू शकता। हा जो ड्रायफ्रूटचा डबा जो आहे तो किती छान त्याची पॅकिंग केलेली आहे। बॉक्सचा आपण कुठेही वापर करत नाही, पण ह्या बॉक्सचा खूप छान पद्धतीने आपण घरामध्ये वापर करून घेऊ शकतो। तर तुम्ही इथे सोप वगैरे ठेवण्यासाठी देखील ह्या ड्रायफ्रूटच्या डब्याचा वापर करू शकता किंवा हळदी कुंकू करताना देखील आपण यामध्ये तिळाचे लाडू, खडीसाखर, बडीशोप हे सर्व ठेवण्यासाठी देखील आपण ह्या टाकाऊपासून टिकाऊ असं याचा वापर करून घेऊ शकतो। तर टिप्स कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतरची पुढची टिप्स आहे, आता हिवाळा आला आहे, आपण अशा ब्लँकेटचा रोजच वापर करत असतो, पण हे ब्लँकेट जर धुवायचं म्हटलं तर यासाठी खूप मेहनत लागते आणि ब्लँकेट पाण्यामध्ये टाकल्यावर खूप जड होतं आणि असं जड झालेलं ब्लँकेट जे आहे ते धुणं म्हणजे खूप मेहनतीचं काम होतं। पण हेच काम अगदी सहज आपण करू शकतो एक खास ट्रिकचा वापर करून। तर हे खराब झालेलं ब्लँकेट जे आहे ते अगदी न धुता देखील आपण घरच्या घरी कसं स्वच्छ करायचं आहे, त्यासाठी काय वापरायचं आहे तर ते बघूया। तुम्ही एखाद्या बेडवर देखील हे ब्लँकेट पूर्ण पसरवून घेऊ शकता किंवा तुमच्या घरात जर मोकळी जागा असेल तरी देखील तुम्ही हे ब्लँकेट इथं मोकळं करून घेऊ शकता। तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीमध्ये आपल्याला खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता किती सोडा मी इथे खाण्याचा घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे पावडर, कोणतीही टेलकम पावडर तुम्ही इथे वापरू शकता। तुमच्या घरात जी पावडर असेल ती पावडर ह्या आपल्याला सोड्यामध्ये थोडीशी टाकून घ्यायची आहे, पूर्ण असं एकत्र करून द्यायचं। एका गाळणीच्या मदतीने ही पावडर आपल्याला पूर्ण ब्लँकेटवर पसरवून घ्यायची आहे। गाळणीचा वापर यासाठी करायचा आहे कारण की हाताने जे पाहिजे तसं ते पसरणार नाही, म्हणून गाळणीच्या मदतीने आपल्याला ही पावडर संपूर्ण ब्लँकेटवर पसरवून घ्यायची आहे। पूर्ण ब्लँकेटवर आपल्याला ही पावडर अशाच पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही इथे ब्लँकेट मोकळंसुद्धा करून घेऊ शकता, पण जागा नसल्यामुळे मी एका ब्लँकेटची एकच बाजू तुम्हाला स्वच्छ करून दाखवणार आहे। पूर्ण गाळणीच्या मदतीने टॅल्कम पावडर आणि सोडा आपल्याला ह्या ब्लँकेटवर पसरवून घ्यायचा आहे आणि जवळपास 10 ते 15 मिनटं हे आता तसंच ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिटांनंतर एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचाभर डिटर्जंट पावडर घ्यायची आहे आणि ती देखील या पाण्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे। हाताच्या मदतीने पूर्ण पावडर ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची। त्यानंतर एक कपडा घ्यायचा आहे, तुम्ही कोणताही कॉटनचा कपडा घेऊ शकता। इथे मी एक रुमाल वापरणार आहे पांढरा, कारण की पांढऱ्या कपड्यावर तुम्हाला लगेच लक्षात येईल ब्लँकेटमधनं किती सारी घाण निघालेली आहे। ते पूर्ण कपडा जो आहे तो ह्या डिटर्जंटच्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता ह्या रुमालाचा वापर कसा करायचा आहे आपण ते बघूया। तर त्यासाठी मी इथे घेणार आहे कुकरचं झाकण। कुकरच्या झाकणाच्या मदतीने खूप छान ब्लँकेट जे आहे ते स्वच्छ होणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता
जो रुमाल आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने कुकरच्या झाकणाला लावून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने रुमालाला अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून रुमाल जो आहे तो कुकरच्या झाकणावरनं सरकणार नाही। तर असा तुम्ही इथे रबरचा देखील वापर करून घेऊ शकता, पण मी इथे गाठ मारून घेणार आहे। आता हे रुमाल आपला तयार झालेला आहे। त्यानंतर झाकण घ्यायचं आहे आणि ब्लँकेटवर ते अशा पद्धतीने आपल्याला घासायला सुरुवात करायची आहे। अशा पद्धतीने जर कॉटनचा रुमाल वापरला आपण तर ब्लँकेटमध्ये जी काही घाण असते ती पूर्ण या रुमालाला चिटकून जाते आणि आपण टॅल्कम पावडर आणि सोडा आधीच या ब्लँकेटवर पसरवलेला आहे, त्यामुळे ब्लँकेट स्वच्छ व्हायला मदत होते। तुम्ही बघू शकता रुमालाचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच ब्लँकेटवर जी काही घाण होती ती निघायला सुरुवात झालेली आहे। पूर्ण ब्लँकेट जे आहे तर आपल्याला अशाच पद्धतीने पुसून काढायचं आहे। पाण्याचा कुठेही वापर न करता किंवा बाहेर धुवायला न देता देखील आपण ब्लँकेट जे आहे ते घरच्या घरी स्वच्छ करून घेऊ शकतो। रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे। ब्लँकेटवर काही सेकंदातच सर्व घाण जे आहे ती निघायला सुरुवात झालेली आहे। अशाच पद्धतीने सर्व ब्लँकेट जे आहे ते आपल्याला या रुमालाच्या मदतीने पुसून काढायचं आहे। सर्व बाजूंनी ब्लँकेटवरची घाण निघायला अगदी सहज आणि पटकन मदत होते। पूर्ण ब्लँकेट देखील तुम्ही पसरवून घेऊ शकता तुमच्याकडे जर जागा असेल तर, नसेल तर अशी एक बाजू देखील आपण ब्लँकेटची स्वच्छ करून घेऊ शकतो। बाहेरची एक बाजू स्वच्छ झालेली आहे। आता आतल्या बाजूने देखील मी अशाच पद्धतीने झाकणाच्या मदतीने ब्लँकेट पुसणार आहे, जेणेकरून ब्लँकेटवरची सर्व घाण जी आहे ती निघून जाईल। बघू शकता तुम्ही कपडा पूर्ण खराब झालेला आहे। यासाठीच मी पांढऱ्या रुमालाचा वापर केला होता, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की ब्लँकेट निघायला मदत होते ते। अशाच पद्धतीने पूर्ण ब्लँकेट एक बाजू स्वच्छ झाल्यानंतर आता मी ही रुमालाची गाठ तुम्हाला सोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला लगेचच लक्षात येईल की ब्लँकेट किती छान पद्धतीने न धुता देखील स्वच्छ होतं ते। बघू शकता रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे। ही फक्त ब्लँकेटची एकच बाजू आहे, एकच बाजू मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवलेली आहे। तर कुकरच्या झाकणाने ब्लँकेट धुण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ थोडाही उपयोगाचा वाटला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका।